हा नाव सांगा। हा इथे येणाऱ्यांना स्पष्ट सांगायचं की इथे बीजेपीची सदस्यत्व नोंदणी चालू आहे। हा मग इथे तुम्ही आता सिक्युरिटी कोण आहे इथे? हा मग हे कोण आहेत? काम कर रहे हैं। कसलं काम करतायत? इथे GR आहे कुठला? मुंबई महानगरपालिकेचं काय आहे का इथे? नमस्कार, मी अमित पवार आणि मी माझ्या मिसेसला आणि मुलीला घेऊन वीर सावरकर जे गार्डन आहे गोरेगावच्या पश्चिमेला तिथे आलो होतो। तर गेटवर एंट्री करताना सुरक्षा रक्षक बोलते की इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे सगळ्यांना। तर मी म्हटलं कशासाठी? तर बोलतात की ते मोबाईल नंबर त्या गार्डनची सर्व्हिसिंग आहे। त्यावेळी मी तिथे मोबाईल नंबर द्यायला गेलो आणि मला OTP आला। तेव्हा मला कळतंय की इथे तर बीजेपीची सभासद नोंदणी करते ते 4-5 युवक बसून इथे। मी त्यांना कल्पना दिली की तुम्ही जर सभासद नोंदणी करताय तर सांगून करावी ना। तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की हे कशा प्रकारे यांची सभासत्व नोंदणी चालली आणि कशा प्रकारे हे। एक्सक्यूज मी, हा माणूस आहे, हा आम्ही ते गार्डनला आलोय। ऐका, हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरला आणि हा इथे सगळ्या महिलांचे, जाणाऱ्यांचे, पुरुषांचे सगळ्यांचे नंबर मागतोय आणि रुबाबात सांगतोय की मी नोंदणी करतोय। मेंबरशिप ड्राईव्ह कशा करतोय? काय मेंबरशिप ड्राईव्ह म्हणजे काय? स्पष्ट कसली ड्राईव्ह? कसली ड्राईव्ह? बीजेपीचा माहिती काय हक्क आहे बीजेपीचा? मग काय मॅडम तुम्ही काय म्हणालात? कंपल्सरी आहे, जाऊ देत कसं? करू देत काय? कधीच्या काळात नाही बाई, हे जबरदस्ती जे सांगितलं ना बावनकुळेनी की 1 करोड आम्ही सभासद नोंदणी करतोय, हे अशा प्रकारे करतात। मोबाईल नंबर घेतात लोकांचे। कुणी या कृपया आधी मोबाईल नंबर देताना इथे चौकशी करा की कशासाठी देतोय। डेटा जातो आमचा सगळा। खाऊ आहे का एखादा मोबाईल देणं? आता त्या मुलीकडे मोबाईल नंबर मागत होते। जबरदस्तीचा प्रश्न नाहीये, जबरदस्ती प्रश्न नाहीये, कंपल्सरी बोलले त्या नंबर द्यायचा, व्हेरिफिकेशन चालू आहे। खोटं कशाला सांगता? तुम्ही पण स्पष्ट सांगायचं। तुमचं नाव काय मॅडम? हा नाव सांगा। हा इथे येणाऱ्यांना स्पष्ट सांगायचं की इथे बीजेपीची सदस्यत्व नोंदणी चालू आहे। हा मग इथे तुम्ही आता सिक्युरिटी कोण आहे इथे? हा मग हे कोण आहेत? काम कर रहे हैं। कसलं काम करतायत? इथे GR आहे कुठला? मुंबई महानगरपालिकेचं काय आहे का इथे? गार्डन टूटने वाला है ना। तुटे बिटे मग ते तुटल्याचा संबंध काय नोंदणीचा बाई? नाही काहीच नाहीये।